आता तुम्ही खोके म्हणा, कंटेनर म्हणा, का आणखीन काही म्हणा, घेणारे तुम्हीच आणि बोलणारे तुम्हीच. आम्हाला काही दिसत नाही. आम्हाला स्वप्नात वगैरे यायचं काम नाहीये. त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना आम्ही दिसतोय. रोजचा दिवस जर पाहिला, एकनाथ शिंदे आमदार, त्यांचे मंत्री, त्यांच्यावर टीका करूनच याच्या दिवसाची सुरुवात होते. जे काही पॉझिटिव्ह काम असेल ते पॉझिटिव्ह काम सुद्धा त्यांना दिसत नाही, हे दुर्दैव. आणि मग आपल्या बरोबर असताना एवढं चांगलं काम का केलं नाही, आता कसं करतायत, हा त्यांच्याकडे असलेला त्यांना जलसी ज्याला म्हणता येईल ती जलसी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून आम्ही त्याची चिंता करत नाही. आम्हाला नाव घेऊन काम करण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही. तुम्हाला आमच्या नावाशिवाय तुमचं महत्व वाढत नाही, हे दुर्दैव तुमचं आहे, आमचं नाही. म्हणून पुन्हा जर असं वाटत असेल की त्यांच्यामुळं काही आम्हाला काही फरक पडतो, आता तुम्ही खोके म्हणा, कंटेनर म्हणा, का आणखीन काही म्हणा, घेणारे तुम्हीच आणि बोलणारे तुम्हीच, हे लोकांना आता माहीत झालेलं आहे. म्हणून तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका. एक दिवस हे सर्व प्रकार या जनतेसमोर निश्चित येतील. काही जण खोक्यात बंद झाले आहेत आणि भटकंती करायला गेलेल्यांना आम्ही परत घेणार नाहीत. कोण गेलं? जे आहे ते सांभाळा. 10 तारखेनंतर जेव्हा विधानसभा अध्यक्ष निर्णय देतील त्यानंतर जे आपल्याकडे आहेत त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करा. ते किती काळ तुमच्याकडे राहतील याची शाश्वती तुम्हाला नाही. दुसऱ्याच्या येण्याचं वाट पाहता कशाला? त्यांचं सांभाळ करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.